अकोला वन परिक्षेत्र अधिकारी प्रादेशिक विश्वास थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील वन विभागाच्या पथकाने अकोट तालुक्यात सागवानच्या अवैध वाहतुकी विरोधात मोठी कारवाई केली। या कारवाईत सागवान लाकूड विना परवाना वाहतूक करणाऱ्या शेख साजिद शेख आथिफ वय 24 वर्ष राहणार केळीवेडी यास दुचाकीसह ताब्यात घेण्यात आले आहे। सागवानच्या अवैध वाहतुकीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अकोट तालुक्यातील मौजा हिंगणी परिसरात वन विभागाने सापळा रचला होता। दरम्यान संशयास्पद दुचाकीवरून सागवान प्रजातीचे लाकूड वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले। वनपथकाने वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला। दहीहंडा गेट परिसरात पाठलाग करून वनपथकाने आरोपीस पकडले। तपासणी दरम्यान सुमारे 14,000 रुपये किमतीचे सागवान लाकूड व MH30 5453 क्रमांकाची दुचाकी आढळून आली। आरोपीकडे सागवान वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना अथवा वन विभागाचे अधिकृत दस्तऐवज नसल्याचे स्पष्ट झाले। या प्रकरणी आरोपी विरुद्ध वन अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून संपूर्ण सागवान माल वन विभागाने जप्त केला आहे। अजिंक्य भारत न्यूज साठी देवानंद खिरकर, अकोट तालुका प्रतिनिधी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।